कृष्ण हरी मंडळी, राधा वल्लभश्री हरिवंश आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज इथे आम्ही पालनपूरला आहोत. आज आहे बुधवार. तर आज राईड करायची आहे टिल जैसलमेर. 450 वगैरे किलोमीटर आहे. तर किती वाजेपर्यंत पोहोचू बघूया. कारण तरी सगळे खूप दमलेले, सो उठायला जरा लेट झाला आहे. निघू थोड्या वेळातच. सो स्टे ट्यून. आमच्या रूमच्या बाहेर असा काही व्ह्यू आहे पालनपूर सिटी. लांबवरून सगळी सिटी मस्त दिसते. त्या बॅग्स वगैरे घेऊन आम्ही आलो आहेत खाली. सगळे बॅग्स माउंट करतात आपापल्या. गौरवची बाईक, प्रसादची बाईक आणि नानोची. तर वाजायला आले आहेत 12 वाजायला आले. ते 11:30 वाजले. तर इथे 5-10 मिनटात निघू आम्ही. कोची वडाचा चाट घेतला आहे. पालक भजी घेतली. रेडी झालो आहे. सगळं बॅग वगैरे सगळं माउंट झालं. खाऊन वगैरे पण झालं आहे. आता निघू पटापट. उशीर झाला आहे. काळोख तर होणारच आहे पोचायला, पण ॲटलिस्ट लवकर तरी पोचू. चलो. सगळे आले. चला गणपती बाप्पा, हर हर महादेव. चलो बसलो बाईकवरती. ऑल गिअर्ड अप. लेट्स गो. ग्लव्स नको तुला गौरव? हां, ग्लव्स घाल. ऑन द वे थांबलो आहोत जेवायला. वाजलेत 4. यावेळी राईडला पण मला मधमाशी चावली. गेल्या वेळी पण चावलेली ओंकारेश्वरला आणि उज्जैनला जाताना. यावेळी पण करंगाई पूर्ण सुजली. इकडे चावली, इकडे. जेवायला बसलो. मी काढणार आहे आणि माझं पनीर पराठा. कोणाला घेतलं इकडे. पेट्रोल पंपला ब्रेक घेतला आणि मग
हा काय रागात आहे का असंच आहे? नाम क्या है इसका? मोटू. ए मोटू. मोटू. बघणार रे इकडे मोटू. तर आम्ही आता इकडे पेट्रोल भरलं आणि चहा प्यायला थांबलोय. सहलीला जायचं सहलीला. राजस्थान झिरो राजस्थानमध्ये जैसलमेर झिरो असं काय भेटेल वाटतं? नाही भेटेल. राजस्थान झिरो राजस्थानी स्टेट ब्रो. असं राजस्थान झिरो असं काय येणार येत नाही. असं नाही अरे, याच्यावरती लिहिलेले असतात ते बोलतोय मी. राजस्थान झिरो बिरो असं काय येत नाही. जैसलमेर एक राजस्थान बोलला ना. ठिकाणी म्हणून ते झिरो येतं तिकडे. त्यासाठी बोल. तिकडे सगळं केलं. पण ते डेझर्ट सफारी वगैरे पण करायचं ना आपलं, ते संध्याकाळचं. आता कॉफी पिऊन झाले, निघतो आता इकडनं. सगळे आमचे बाईक्स आहेत रेडी. तर डायरेक्ट आता पुन्हा तुम्हाला 9 वाजता भेटू. 9 वाजता एक हॉल घेऊ. चलो लेट्स गो. आम्ही आता थांबलोय एका ठिकाणी परत, कारण परत म्हणजे खूप 100 किलोमीटर बाकी आहे अजून. पण खूप थंडी आहे. ही मस्त चालूच राहते. खूप थंडी आहे आणि थर्मल घालायला थांबली. पटकन थर्मल घालून पण घेतलं. खूप जास्त थंडी, खूप थंडी आहे. प्लीज शेअर माय पेज अँड सबस्क्राइब. मस्त खाट्यावर बसलोय, चहा ऑर्डर केली. हा ठेवते. मला नको असं उतरू शकतो आज जास्त असेल. हातपाय धुवा रे आज, फक्त खूप थंडी आहे यार. गरम पाणी भेटलं तर आंघोळ नाही त्याला नाही थंड व्हायचं. अरे वा, थंड पाणी. आम्ही नॅनोला थंड पाणी देणार आहोत आज आंघोळीला स्पेशली. त्याचे खूप नखरे असतात आंघोळीला घेऊन. कायम याला आंघोळीला जायचं असतं. बघ तरी जिथं जाईल तिथे पहिला आंघोळ बघ. नाही तरी काय. द्यायचं नाही ना कोणाला काय. चल मला पोचलोय आम्ही आता जस्ट. काय झालं? 10 किलोमीटर आणि आम्ही जैसलमेर पोहोचलो आहोत. ये जैसलमेर में आपका स्वागत है. यस फायनली जैसलमेर. एकच दादा 11चा टाइम दिला. बघ ना. 11:20 झाले. पोचलोय आम्ही इकडे. एंट्रन्सच्या वेळेस नाही का माझी बॅटरी लो झाली फोनची, त्या एंट्रीचा असा प्रॉपर व्हिडिओ नाही. सो सकाळी दाखवू आम्ही तुम्हाला. तर फोर्ट जैसलमेर फोर्टमध्येच आम्ही राहणार आहोत. इकडे राहायला आहे, हॉटेल्स वगैरे सगळं आहे. तर हे मला माहीत नव्हतं, तर इकडे राहणार आहोत आम्ही. सो बघूया कसं काय असेल ते. जैसलमेर फोर्टमध्ये राहायला असतं. वा, म्हणजे इकडे अशी स्टोरी आहे की तेव्हा राजाने आपल्या प्रजेला म्हणजे गावातल्या लोकांना काही कारणास्तव
आपल्या किल्ल्यात राहायला जागा दिलेली. ती काय कारण होतं हे मी जरा चेक करते, कारण की मला पण नीट पूर्ण माहिती नाही आहे. पण गावातल्या लोकांना इकडे राहायला जागा दिली होती, तेव्हापासून इकडे राहतात लोक. आणि आता हॉटेल्स वगैरे टुरिझम आहे ते इकडे, तिथे हॉटेल वगैरे सगळं असतं. सो खूप चांगलं आहे. एंट्रन्स एकदम मस्त होता आणि नेमका फोन तेव्हाच ऑफ झाला. सो सकाळी उजाडलं तर मला मी दाखवीनच सगळं कसं आहे एंट्री वगैरे. चलो आता बघूया आपण रूम्स वगैरे. 11:30 वाजून गेलेत. लेट झाला आहे मला यायला आणि प्लॅनमध्ये फुल ऑन चेंजेस आला. तर ते प्लॅन काय काय असेल तुम्हाला मी लवकरच सांगेन. इकडेच खाली पार्क केल्यात, सेफ आहे एकदम पार्किंग. सगळे बॅग्स अनलोड केलेत सगळ्यांचे. आणि आमच्याकडे ॲज युजल हँड बॅग वगैरेच असते. ते सगळेजण आता बॅग्स वगैरे घेऊन चेक इन करायला. येस चलो. चला wow, this is the adventure we wanted. Look at the view. चलो आणि हे प्लेस आहे. वाव अमेझिंग. आणि इथे हा असा व्ह्यू अमेझिंग सुपर. आणि हा व्ह्यू बघा. फूलों की माला चेक इन वगैरे झालं आहे. तुम्हाला एक क्विक रूम टूर देते पटकन. एक रूम आहे आणि तिथे आत गेलेलो अशी एक रूम आहे. तर ही रूम बघा सगळे सेमच आहेत. एंटर केल्यावरती छान असा बेड, तिथे सिटिंग एरिया, इथे कबर्ड दिलं आहे, इथे थोडासा असा एरिया, देन मिरर. खूप छान आहे. आणि वॉशरूम मेन ना वॉशरूममध्ये आहे, खूप छान आहे. आणि पंखा दिला आहे वॉशरूममध्ये. सो व्हेरी नाईस. दुसरी रूम दाखवते. तिकडे जायचा एरिया पण खूप छान आहे. बाल्कनी आहे छोटीशी आणि समोर सगळा मस्त मोठा व्ह्यू आहे. बघा माझ्या मागे. Look at the view. असं ना. तर ही दुसरी रूम छान मस्त कोझी. ही पण इथे प्रत्येक रूमचे ना थोडं डिफरंट आहे, कारण की हा फोर्ट आहे. तर फोर्टमध्ये जसे रूम्स वगैरे सगळं जसं आहे त्याचं त्याप्रमाणे बनवलेलं आहे. तर व्हेरी नाईस. थंडी आहे भरपूर. चला वरती जाऊया. वरती ना कॅफे आहे. लेट्स सी. वाव वॉटर सिटिंग एरिया, नाईस कॅफे. हा आणि इकडनं असं मस्त आहे अजून व्ह्यू. पण आला इकडनंच बनवून मस्तपैकी इथे जेवण आणि लुक एट द व्ह्यू. डिनर विथ व्ह्यू. तर आलं जेवण, आता जेवण घ्या पटपट. आणि मागे मस्त व्ह्यू आहे. गरमागरम भजी आलेली आहे आणि इकडे हे त्यांचं किचन आहे. मी तुम्हाला सगळ्या हॉटेलचे डिटेल्स उद्या देईन.
तर झालं आहे नेक्स्ट डे, तर छानपैकी रेडी झालं आहे. तर या व्लॉगची एंडिंग घ्यायची होती. तर आम्ही व्यवस्थितपैकी आलो जैसलमेरला. रात्री आम्हाला 11:30 वाजले जवळपास. रूम वगैरे चेक इन केलं, मग छान वरती रूफटॉप तुम्हाला दाखवला नाईटमध्ये. आता वर्जन पुन्हा दाखवते नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर खूप छान स्टे आहे. तर आजचा दिवस आमच्या इकडे पूर्ण आहे. आजची नाईट पण आमची इकडेच आहे. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला म्हणजे पालनपूर टू जैसलमेर जर्नी कशी वाटली तुम्हाला नक्की मला कळवा. जमेल तितकं शूट करण्याचा प्रयत्न केला, कारण की सगळंच शूट नाही करता येत, कारण की थोडंसं आपण पण एन्जॉय केलं पाहिजे. थोडंफार जसं जमलं आहे तसं तुटका मुटका तसं शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कळवा. आवडल्यास नक्की आपल्याला व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे प्रागाम. आणि काही पण तुम्हाला सजेशन्स द्यायचे असतील तर नक्की मला कमेंट्समध्ये कळूया. सो टिल देन बाय.